रविदादा भोईर कोलवाड यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. सुरेश जोशी या इथे. अशोक शेठ आपण 1000 रुपये त्यांच्याकडे सुपूर्द करा. हा संतोष भोईर सुमित 11 परिचित असणारे एक दमदार व्यक्तिमत्व. या नितेश शेठ आपला सन्मान इथे केला जाईल. नितेश दादांचा सुरेश शेठ. आणि आता पालेश्वरी आमच्याकडे अजून कॅश प्राईज आहे इथे 1200 रुपये जमा आहे अजून. चला इथे सन्माननीय अशोक शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते सुरेश शेठ जोशी यांचा गौरव केला. आणि पडगे सुमित इलम पडगे तुम्ही सुपर 4 मध्ये करणने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. सुपर 4 मध्ये दाखल झालेला आसपासला तुम्हाला बाय देण्यात आलेली आहे. चला अभिनंदन. सुपर 4 आणि सुरेश जोशी संतोष आमचे भोईर सिनियर क्रिकेटर मित्रांनो. सुमित 11 1000 रुपये हॅट्रिकसाठी. आणि राजू या षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज. 1000 रुपये बघा. अशोक शेठ भोईर भरतदादा भोईर यांचे ते बंधू आहेत माजी सरपंच. आणि सुभाष ठाकूर या षटकार तटवला. आणि कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडगे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 चे अध्यक्ष आहे. त्यांच्या वतीने पडगे क्रिकेट संघाला 2000 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे. चला या सुभाष या 700 चौकार आणि षटकार. आज सुभाषचा परिवारच आलेला आहे बघा. एक आदर्श क्रिकेटर मित्र, शांत स्वभावाचा क्रिकेटर. तर महागुरु वाकडी गावचा छोटा टायगर आणि पडगे गावचा बाजार राज पाटील यांच्या वतीने देखील पडगे 40+ आपल्यासाठी शुभेच्छा. चला इथे सचिन शेठ तांडेल यांच्या वतीने सुद्धा खेळाडूंसाठी प्रत्येक 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. पडगे क्रिकेट संघ या लहू दादा शांततेचे प्रतीक लहू भोईर आपल्याला संघासाठी कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडगे यांच्या वतीने 2000 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे. चला इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. पालेश्वरी पाले बुद्रुक तुमचं मनपूर्वक आभार. 2 मिनिट आपला सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर सन्मान असेल बघा इथे सन्मान्य अजय शेठ मोरावकर युवा उद्योजक पाले बुद्रुक यांचा येतोचे सन्मान केला जाईल. फक्त 2 सन्मान आहेत आमच्याकडे. स्वतः राजूने सांगितलेले आहेत खेळ थोडा थांबवा. सचिन शेठ या पण सचिन बोरिया इथे अजय दादा मोरावकर एक गाव एक संघ आणि पाले बुद्रुक गावचे खऱ्या अर्थाने एक युवा नेतृत्व आहेत. पडगे संघाकडून आमच्या समालोचन कक्ष ग्रुपला 500 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर आदरणीय श्री पवन भोईर पवन भोईर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी कायदा सेल युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा येतोचे सन्मान केला जाईल. बोला गणपती बाप्पा. सन्माननीय पवनदादा ॲडव्होकेट पवन भोईर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कायदा सेलचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा येतोचे सन्मान केला जात आहे. त्यानंतर संग्राम 11 क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व कश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है हर प्रतियोगिता में है पहचान हमारी सचिन दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. चला सन्मान्य मोहन भोईर वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनपूर्वक तुमचं आम्ही इथे स्वागत करत आहोत. खेळ स्टार्ट. आता खेळ स्टार्ट असणार आहे बघा. चला मोहनदादा एक सन्मान करू आपण. या मोहनदादा भोईर वल्लभ जानमान वल्लभ क्रिकेट संघाचे माजी संघनायक आणि वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांचा सन्मान इथे केला जाईल. चला मोहनदादांचा सन्मान इथे केला जाईल. स्पर्धेकरता पाले बुद्रुक येथील सुप्रसिद्ध उद्योजक अजयदादा मोरावकर आणि सचिन शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने 500 रुपयाचं 5000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य त्यांचा आभार. बोला गणपती बाप्पा. लक्ष विद्या मॅचकडे धन्यवाद महागुरु. मॅचकडे आपण आता कॉन्सन्ट्रेशन करतोय. सामना महत्त्वाचा आहे. सुपर 12 ची लढाई. बॅटिंग करत असताना संघ अंश 11 DCC कोपरा. चला मॅच ऑन आहे. राहुल 11 जीतू आई जीते हा संघ इथे खेळतोय. अंश 11 अंश आणि शीतल 11 मॅचकडे फोकस करतो. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सामन्याचा आनंद घेत असताना रोहित कोहलीला आपण जरूर पाहतोय. त्याला साथ देताना जिनीत असेल
फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. किती टार्गेट सेट होणार, सामने महत्त्वाचे असतील. इथून क्वालिफाय होणं खूप महत्त्वाचं. हा सामना जिंकणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं. अस्तित्वाची लढाई. मयूर ओ द विकेटनं गॅपमध्ये चेंडू डीपकडे पाठलाग होईल, कव्हरला आणि पंचांचा इशारा, दणदणीत चौकार. एकाने षटकार तटवलेला आहे. बक्षीस आमच्याकडे आहे. सचिन दादा तांडेल यांनी दिलेलं बक्षीस आहे ते आपण घेऊन जायचे आहे. समालोचन ग्रुपकडे ते जमा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस, लक्ष वेधतो मॅचकडे. जिनी ते 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 6 वर खेळतो. ओ ड्राईव्ह खूप चांगला आहे. कमालीचा ड्राईव्ह. इनसाइड सर्कल. क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढ्या चांगल्या दर्जाचं. दोन्ही संघ बलवान आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. आणि आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये योगदान देत असताना कमिटमेंट केले. एकूण धावा दाफलकावरची टोटल 8. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मयूर आहे. मयूर मात्र क्रिकेटमध्ये तुमची जिद्द, साहस, चिकाटी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पॉवर प्लेमध्ये मयूर षटक हाताळतो. ओव्हर द विकेटनं रोहितसाठी ड्राईव्ह करतोय. स्ट्रेट हिटचा फटका आणि स्ट्रेट चेंडू गेलाय. मिळतील या चेंडूवर 4 धावा, चौकार. स्पीडर आम्ही क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहतो. संग्राम 11 म्हणून परिचित असणारे भाया अर्थात सचिन शेठ पाटील तोंडरे आणि त्यांच्या समेत पाले बुद्रुक येथील सुप्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय अजयदादा मोरावकर यांच्या वतीने इथे आपण पाहतो आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी कूलर मात्र त्यांनी पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 12 आहे. राहुल 11 जिते हा संघ खेळतोय. दोन्ही संघामध्ये ताकदवर खेळाडू सुद्धा, गुणवान खेळाडूचा भरणा संघ आणि ही अस्तित्वाची लढाई असेल. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅचकडे. सेकंड मॅच आहे. सुपर 14 पाहतोय. त्यानंतर सुपर 7चे क्वालिफाय संघ आज स्पर्धेची ही इथे मॅनेजमेंटनं इशारा केला. करेन आम्हाला इन्फॉर्मेशन देतोय का 40+ हा संघ क्वालिफाय झालाय. लक्ष विद्या मॅचकडे. ओ ताकदीचा प्रचंड वापर. डीप लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी होत्या. गुड कॅच, ब्रिलियंट कॅच. टीजेचा आपण धन्यवाद देऊया. लक्ष विद्या मॅचकडे. सेकंड ओव्हर. एकूण धावा दाफलकावरती 12. बॅटिंग करत असताना DCC कोपरा. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. चला थोडा जलद गतीनं करा, आम्हाला कॉपरेट करा. आज फायनलची रात्र आहे. महत्त्वाचे सामने आहेत. काही VIP डाईसचे पाहुणे, काही वेळा त्यांचं आगमन होईल आणि अतिथींचा यथोचित सन्मान केल्यानंतर अगदी बारीक बारीक गोष्टींवर लक्ष मॅनेजमेंट आणि टीम. बॅटिंग करत असताना DCC कोपरा. क्रिकेटचा जोश पाहतोय. अगदी भारतामध्ये सर्वाधिक जलद गतीनं विकसित होणारा टेनिस क्रिकेट, तरुणांची गर्दी खेचणारा टेनिस क्रिकेट, प्रेक्षकांची गर्दी खेचणारा हा टेनिस क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम्स, ड्रीम्स कम्स ट्रू असं म्हटलं जातं. आणि आज एक संघाने स्वप्न पाहिलं असेल, कोण होणार चॅम्पियन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा दाफलकावरती टोटल 12 आहेत. अंश अँड शीतल 11 DCC कोपरा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. थोडा सायलेन्स झोन ठेवायचं पॅव्हिलियन. लक्ष विद्या आपण. आक्रमण करण्याचा प्रयत्न दूरवरूनही क्षेत्ररक्षक वेगाने निघालेत. एक धाव. कॉल दिला त्यानंतर नकार. बॅकअप रेडी होतं. गुड बॅकअप. फिल्डिंग टीमला आपण जरूर पाहतोय.
एक पनवेल विभागातील संघ, एक आपण पाहतोय जीते पेन विभाग. सुदर्शन आम्हाला माहिती देतो विशाल गायकवाडचे षटक. स्वर्गीय राहुल 11 जितवाई जीते बीचा हा संघ आहे. जिथे ए ग्रुपमध्ये सुद्धा एक बलाढ्य संघ खेळतो आणि आता हा यंग स्टारचा संघ आहे. तरुण उदयमुख खेळाडूंचा हा संघ. विशाल गायकवाड गती कमी केली, लाईन चांगली, थोडीशी भरकटतोय, जास्त स्विंग बाहेर गेला चेंडू. मेन अंपायर सिग्नल येईल. धावफलक टोटल एकूण धावा सेकंड ओव्हर 14 धावा आहेत. किती टार्गेट सेट होईल पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर. अंश आणि शीतल 11 DCC कोपरा. समोर चेंडू स्लॅश करतोय शॉर्ट पॉइंटला, नो मिस्टेक, गुड कॅच. क्षेत्ररक्षक तिथे तत्पर होत्या. संदेश पाटीलला हा झेल टिपला आणि आणखीन एक धक्का. बॅटिंग लाईनअपमध्ये थोडं ढिसाळ होतं, कारण अशा परिस्थितीमध्ये चांगली धावसंख्या बनवावी, गोलंदाजावर प्रतिहल्ले चढवावे खूप महत्त्वाचं असतं. कमबॅक करून देत असताना फिल्डिंग टीम योजना आखलाय आणि त्याची इम्प्लिमेंट होते. एकूण धावा फलकावर कमालीचं क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असेल तर ती तुमची स्ट्रॉंग पॉईंट असतो. आणि आता या गोष्टींवर लक्ष वेधताना स्वर्गीय राहुल 11 जितवाई जीते बी 4 षटकांचा सामने. आज 4 षटकांचे सामने असतील आणि त्यानंतर काही चेंजेस असतील का, किती षटकांचे सामने खेळवायचा पूर्णपणे डिसिजन हा मॅनेजमेंट कमिटीकडे असेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा 14. बॅटिंग करत असताना अंश अँड शीतल 11 DCC कोपरा. 4 षटकं. या मैदानावर कुठली धावसंख्या सुरक्षित नाही आहे. थंडीचा जोर सुद्धा वाढला, हिवाळ्याचा ऋतू आणि प्रेक्षकांच्या प्रेमामध्ये पडणारी स्पर्धा आपण पाहतोय. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक. प्रोजेक्टेड स्केअर अशा पद्धतीनं खेळला तर 38 होऊ शकतो. करंट रन रेट सरासरी पाहिला तर खूप चांगले यश. जगदीश गुड बॉलिंग. दिशा टप्पा विभिन्नता. गोलंदाजी करताना विशाल विकेट मिळाली. एकही मोठा फटकाने 2 धक्के सुद्धा दिलेत. एकूण धावा दाफलकावरती 14. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विशाल गायकवाड पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज स्ट्रायकर एंडला जगदीश ठाकूर उर्फ जग्गू, त्याचं निक नेम. सावध पवित्रा. टॅप करण्याचा प्रयत्न, जोखीम उठवली नाहीये, सुरक्षित सिंगल मिळेल. दाफलक पुढे सरकेल. 15 धावा दाफलकावर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शेवटचा चेंडू असेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण पाहतोय विशाल गायकवाड षटक हाताळतो. स्वर्गीय राहुल 11 जितवाई जीते बी संघासाठी. विशाल गायकवाडला पाहतोय ओव्हर नंबर 2. क्रॉस बॅटेड ड्राईव्ह करतोय दूरवर, फिल्डर रेडी आणि तिथे लॉंग ऑनला जरूर प्रयत्न होत असताना सिंगल डबलवर थांबवलं. प्रीतम पाटील यांचा संघ इथे जिंकलाय. थोडा आनंद पाहायला मिळतोय. विकेंड सुद्धा आहे. आणि सेकंड ओव्हर 2 षटकं संपली. धावा दाफलकावर 16. यानंतर लढत असेल अमन ब्रिगेड जानुमान वल्लभ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मायरा 11 कलंबुसरे. या दोन्ही क्रिकेट संघांच्या संघनायकांना आम्ही सूचित करत आहोत. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्षमध्ये यावं लागणार आहे. यावर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होत आहे. अमन ब्रिगेड जानमान वल्लभ क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य PK शेठ अर्थात प्रभाकर शेठ पाटील वल्लभ आणि त्यांच्या समवेत मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस गोवर्धन शेठ पालेकर वलवली या 2 व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या राज भोईर यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षे स्वागत आहे. स्क्रीनवर आपण पाहतो आई एकविरा इव्हेंट. प्रीतम पाटील पडगे जिंकल्यानंतर तो आनंद गगनात पावेना आणि आपल्या टीममेट्स त्यांनी अभिवादन केलं. मॅचकडे वळते. 2 षटकानंतर 16 धावा आहेत. भरघोस पारितोषिकांची स्पर्धा आनंद घेत असताना क्रिकेटचा चाहता वर्ग 3रं षटक प्रगतीपथावर. इथे सन्माननीय भायाशेठ पाटील तोंडरे अर्थात सचिन शेठ पाटील उपस्थित आहेत आणि संग्राम 11 म्हणून या जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आणि त्यांच्या वतीने स्पर्धेकरता 3 कूलर इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. गोलंदाजी पाहिली स्वर्गीय राहुल 11 जितवाई जीते बी. गोलंदाज चोख कामगिरी करताना
सौरभ मात्रे चतुर गोलंदाज आहे. दडपण दबाव वाढलाय कोपरा संघावर. इथून धावसंख्येची गती वाढवणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं असेल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यश आहे, जगदीश आहे. ओ लाईन चांगली आहे, भन्नाट वेग आहे, 160 वेगानं गोलंदाजी होते. अंश अँड शीतल 11 DCC कोपरा. सुदर्शन आम्हाला माहिती देतो जिथे बी संघ तारा विभागामध्ये आक्रमक संघ मानला जातो. यंगस्टार या संघामध्ये ॲग्रेसिव्ह प्लेयर आहेत आणि नेहमी त्यांचं वर्चस्व असतं. मात्र समोरचा कोपरा संघ आहे तो सुद्धा तेवढा ताकदवान प्रतिस्पर्धी. सौरभ मात्रे 2 चेंडू डॉट. पुढचा चेंडू खोला टाकला, ट्राय करतोय कार्पेटच्या माध्यमातून दूरकडे. फिल्डर रेडी आहेत, सिंगलवर थांबवलंय. धावसंख्येची गती कधी वाढवली जाईल. सामना महत्वाचा आहे. धावफलक टोटल एकूण पुढे सरकलाय. गुणतालिकेवर धावा पाहतो आपण 17 धावा आहेत. 2 विकेट. चांगली भागीदारी बनवणं, धावसंख्येची गती वाढवणं, गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. कोणती संधी निर्माण करून देत नाही. इफेक्टिव्ह बॉलर ठरलेत. गोलंदाजांची ताकद गुणवत्ता सिद्ध करत असताना सौरभनं 3 चेंडूमध्ये 1च धाव दिले. राऊंड विकेट. ऑन साईडला पूल करतोय, थोडं कठीण आहे चेंडू अडवणं. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. एकूण धावा येत्या 21. जगदीश ठाकूर कोपरा क्रिकेट संघाचा खऱ्या अर्थाने फलंदाज म्हणून प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्यासाठी इथे दिनेश भोईर टेंबोडे यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आक्रमक खेळवणं महत्त्वाचं. अटॅकिंग फलंदाजी दाखवावी लागेल. बॅटिंग करत असताना कोपरा संघ. राऊंड विकेट. ऑन साईडला प्रहार केला डीपकडे. फिल्डर सच्चे ओस. स्क्वेअर लेगला कोणती चूक नाही आणि ते विकेट. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद 21 वर. दरम्यान आपण फोकस करूया. या मध्यभागी आमचे अजय दादा मोरावकर. एकच वादा. पाले बुद्रुकचे आमचे अजय दादा आणि त्यांच्या समेबेत संग्राम 11 म्हणून क्रीडा क्षेत्रात खऱ्या अर्थाने एक क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सचिन शेठ पाटील अर्थात भाया शेठ यांचं आम्ही कौतुक करू की खऱ्या अर्थाने गतिशील विचार आणि कृतिशील खऱ्या अर्थाने ज्यांचं नेहमी संघर्ष आम्ही पाहत असतो क्रीडा क्षेत्रात आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 3 कूलर पुरस्कृत केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा 21. 3 गडी बाद. संग्राम 11 टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी ब्रँड पाहिलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो संग्राम 11 नावानं आणि त्याचे पुरस्कर्ते आपण पाहतोय बाहेर. षट मॅचकडे वळतोय. 1 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील 21 धावा. प्रहार करण्याचा प्रयत्न. स्लिपकडे सज्ज होत्या. दबाव दडपण निर्माण केलाय. गोलंदाजानं हुरूप वाढवलाय आणि आता स्वर्गीय राहुल 11 जितू आई जिते बी पडचड झाले. बॅटिंग करत असताना संघ बॅकफुटला गेलाय. डोकं वरती काढावं लागेल. धावसंख्येची गती प्राप्त करावी लागेल. शेवटचं षटक बाकी आहे. बघा सूचना येतात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी आहे. पुढच्या दोन्ही संघाने या सूचना आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा 4 विकेट. चला सगळं यानंतर नाणेफेक इथे केली जाणार आहे. एका बाजूला अमन ब्रिगेड जानमन वल्लभ क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मायरा 11 कलंबुसरे. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. या अजयदादा या अजयदादा मस्कर यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. शेवटचं षटक. अशा पद्धतीनं धावसंख्या सुरू राहिली तर 28 होईल. मात्र गोलंदाजीनं आज मात्र थांबवून ठेवल्या. अक्षरशः गोलंदाजांची दाहकता पाहायला मिळाली. गोलंदाजांमध्ये तो स्टान्स आहे, रिदम आहे आणि त्याच ताकदीची ही गोलंदाजी. फलंदाजांना बॉल दबाव दडपण जाणवते. स्पष्ट दबाव आहे. अशी जेव्हा अडथळे तुम्हाला येत असतात तेव्हा त्या अडथळ्यांना सामोरे जा. संकटांना 2 हात करा. धैर्यानं चोख प्रत्युत्तर द्या आणि फलंदाजीवर तो स्पष्ट दबाव जाणवते. या इनिंगमध्ये
सुरुवात चांगली होणं, सुरुवात आक्रमक होणं संघ हितासाठी महत्त्वाचं असतं. आणि आता 3 षटकानंतर 22. क्रॉस बॅटेड, प्रचंड वेग होता, लाईन चांगली, स्लॉग ओव्हर, चेंडू शिल्लक 5 धावा केवळ आणि केवळ 22. या मैदानावर टार्गेट सेट करण्यामध्ये थोडा मागे पडतोय, मात्र अजूनही वेळ गेली नाही. 2-3 चेंडूमध्ये चांगले स्ट्रोक आले तर धावा बनेल. 22. क्रॉस बॅटेड, ऑन साईडला डीपकडे, लॉंग ऑन, मिड विकेट सज्ज, चेंडू अडवलाय, निघाले 2 धावेसाठी, सिंगल डबलवर थांबून ठेवले. 2 धावा अर्जित करून संघ पुढे सरकेल. कॅमेरामन आमचे योगेश, वेलकम आपल्या. 24 धावा धावफलकावर, 4 गडी बाद आपण पाहतोय. 24 फोर्थ ओव्हर. रोहित म्हात्रे, चेंडू शिल्लक 4, गोलंदाज रोहित, दबावे, बॅटचं तोंड उघडलंय. दिस इज अ बिग शॉट, तुफानी अल्ला शॉट लाईक दॅट. दिस इज अ बिग शॉट, सुपर पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. U6 मेगा 6, प्रचंड पॉवर जनरेट केली ताकदीच्या साहाय्यानं. जसा चेंडू अँगल झाला त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. 30 रन्स, 30 धावा आहेत धावफलकावर. अंश आणि शीतल 11 DCC कोपरा, 30 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी. यश पुन्हा एकदा आक्रमण, ड्राईव्ह करतोय दूरवर, फिल्डर मिड विकेटला, एक धाव, यश निघेल आणि त्याच्याकडे हंगरनेस आहे, त्याला स्ट्राईक रोटेट हवी. इथे मात्र क्षेत्रक्षणाची साथ मिळत नाही. 2 धावा, स्ट्राईक माझ्याकडे पाहिजे, दृढ निश्चय. धावसंख्या पुढे सरकवायची. आता चेंडू शिल्लक 2 धावा धावफलकावर. 32. यस, कॅमेरामन योगेश आपण कॉन्टॅक्ट करा संदेश बरोबर. 2 चेंडूचा खेळ बाकी, धावा धावफलकावर 32. 32. 4 गडी बाद. अंशन शीतल 11 DCC कोपरा, आक्रमण करतोय. ओहो, बहारदार, आकर्षक फटका. आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. धीर रात संपता पाठ होई रे पुन्हा, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. खऱ्या अर्थाने बघा, सोबत कोण नसताना हा खिंड लढवतो. क्या बात आहे. महागुरूंची कविता आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. पाण्याची कवितांची फरमाईश आहे पाया शेटकडून. जी महागुरूंची पाणीवर जी कविता आहे ती लोकप्रिय आहे. चाबूक स्ट्रोक, कमालीचा फटका होता. 38. महागुरू कधी कविता बनवतील ना यांचा नेम नाही आहे, आणि जे नावांची उपमा सुद्धा देतात. ओ लॉफ करतोय, इथे संधी जरूर असेल, पायाची संधी मिळेल का? यस, मात्र कौतुक करूया, कॅच मिळाली. मात्र यशचं योगदान. 19. बहारदार बरसला मैदानावर. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. टार्गेट सेट केले. एकूण धावा धावफलकावरती टोटल 38. 39 करायचे. 39. इनिंग ब्रेक आहे. महागुरू टॉस आपण जॉईन करतो. टाकीगाव क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते राज दरे यांचं आगमन झालेलं आहे. राज, आपल्याला भायाशेठ पाटील तोंडरे आणि अजयदादा मोरावकर यांच्या वतीने आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आणि भायाशेठ या, आपल्या शुभास येथे नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला बघा, निश्चित स्वरूपात आता तिसरे सेकंड राऊंड इज गोइंग टू गेट सेल, आणि बिनी क्रिकेट टीम विल इंटर द थर्ड राऊंड. तिसरे खऱ्या अर्थाने फेरीकडे दाखल होतील आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे.
चला संग्राम 11 आमचे मित्र सचिन दादांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होत आहे. सामना 4 षटकांचा असेल. हॅज ए मॅच इज अप करत ऑनली फॉरवर्ड्स आणि नाणेफेकीचा कौल इथे हेड मायरा 11 कलंबुसरी क्रिकेट संघ संगणक नाणेफेक जिंकलेले आहे. आमच्या वल्लभ क्रिकेट संघाचा जर अमन ब्रिगेड प्रभाकर शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. निश्चित स्वरूपात काय गोलंदाजांना काय संधी देण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जेवढा कमी धावांपर्यंत अडकवण्याचा प्रयत्न करू आम्ही. या लढतीमध्ये जिंकणारा क्रिकेट संघ अर्थात तिसरे फेरीकडे दाखल होणार आहे. निश्चित स्वरूपात संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्त्वपूर्ण असणार आहे? खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही सगळेजण 100% देऊ. तुमच्या संघामध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही जो संघ इथे खेळलेला मैदानामध्ये त्यामध्ये का आता फेरफार काय बदल असणार आहे? एक प्लेअर इन आहे. हां थँक्यू सो मच. निर्णय तुमचा फिल्डिंग करण्याचा निर्णय. अमन आता आपल्याला फलंदाजी करायची आहे. यावर्षी तू चांगल्या लयमध्ये आहे आणि खास करून कौतुक तुझं आणि तुझ्या समवेत येणारा तो डावखुरा आताचा फलंदाज आहे ना, चांगली भिस्त चांगली जोडी आहे तुमची. निश्चित स्वरूपात 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 4 षटकामध्ये किती? 4 ओव्हरमध्ये 60 ते 65 धाव. ॲज ए कॅप्टन म्हणून आज संघासाठी निश्चित स्वरूपात तुमच्या खेळाडूंना तुझ्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहेत. निश्चित स्वरूपात काय तुझ्या मनामध्ये मनसुबे असतील संघाच्या दृष्टिकोनातून? काय नाही, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकू. थँक्यू सो मच. हे होते अमन पाटील संघनायक पी के पाटील पी के शेट यांचे सुपुत्र. चला मामा परिवार या धनंजय भोईर राज भोईर यांचे मामा परिवार त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. या मामा या. धनंजय दादा भोईर, धनंजय भोईर आमचे राज भोईर आणि अधीरा आराध्य स्पोर्ट्सचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. आपला यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वेदांश आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. वेदांतला आपण इथं पाहतो. वेदांश अभिनंदन तुझंही. राज भोईर आमचे स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभास्ते धनंजय दादा भोईर यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार मोहनदादा भोईर आणि दिलीपदादा गडगे आणि बबन मस्कर यांचं इथे आगमन होत आहे. शरद भोईर आपलंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. एकोणचाळीस धाबांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या स्पर्धेमधील 8वी रात्र आणि 8व्या रात्री जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. घेऊन जाते मॅचकडे ज्या ठिकाणी जिते विरुद्ध कोपरा. जिते विरुद्ध कोपरा असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कोपरा संघानं अंश शीतल 11 DCC कोपरा संघानं धावा केल्यात त्या 38 आणि 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. खेळाडू कक्षाच्या समोर बरेचसे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला व्हा तिकडून. गोलंदाज तयार. ऑन साईडला टर्न केलाय स्क्वेअर लेग कडे. जिनीत पवार पहिले षटक करतोय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो सुद्धा खराब झाला आणि त्याचमुळे इकडे मात्र 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्येचा अकाउंट ओपन झालंय. श्री गणेशा होतोय धावसंख्येचा 2 या धावेनं. सलामीची जोडी आपण बघताय रोहित म्हात्रे आणि मयूर म्हात्रे. चला अजयदादा मस्कर यांचा सन्मान इथे केला जाईल. या अजयदादांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. टेंबोडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर अथांग प्रेम असणारे अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात. आपलं स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू इकडे मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल. मेगा फायनल तुम्हाला आज पाहायला मिळेल. ग्रँड फायनल आज या स्पर्धेची शेवटची रात्र. यशस्वीतेनं गेले 7 रात्र मात्र स्पर्धा सुरळीत सुरू आहे आणि 8व्या ही रात्री
अतिशय योग्य नियोजनपूर्ण आयोजन म्हणून या स्पर्धेची ओळख राहिले. जिनीचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, मिडॉनला थांबवण्यात आलाय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी, परंतु दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि यात 2 धाबा पूर्ण. क्षेत्ररक्षण कमालीचं झालं होतं, स्टॉप झाला होता कारण इथून चेंडू निसटला असताना तर पाठीमागे कुणीच नव्हतं. मोठी गॅप आहे, मिड विकेट आणि लॉंग ऑफ. 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 5 धावा लागल्यात. हो, बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये, बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये लागलाय. मिस टायमिंग स्ट्रोक होता, झेललाय. पहिला धक्का लागेल इकडे. राहुल 11 जीतवाई जीते टीमला. सलामीवीर फलंदाज मयूर मात्रे परतीच्या प्रवासाला. ते संघाला 5 या धावसंख्येवर 39 टार्गेट आहे, परंतु 39च्या टार्गेटसाठी सुद्धा घाम गाळावा लागेल या थंडीमध्ये. सोपं नाहीये. सहजासहजी सामना सोडणारा अनशीतल 11 DCC कोपरा संघ नाहीये. लढेल शेवटपर्यंत. जिनीत पवार अँड कंपनी पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीवीर गारद केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रथमेश गावंड. 39 टार्गेट आहे, 10 पेक्षा कमी सरासरी आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल जिनीत पवार. त्याच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो. प्रथमेश ड्राईव्ह करतो, इकडे मात्र मिडॉनला थांबवलाय. स्ट्रायकर एंडला थोडासा पुढे आला होता बराच. थ्रो क्विकली स्ट्रायकर एंडला झाला असता तर कदाचित, परंतु कोणताही धोका पत्करलेला नाहीये. खातही उघडू दिलं नाहीये. प्रथमेश गावंड 0 बाद. वडील कार्यार्थाने बघा इथे अंश आणि शीतल 11 अर्थात सन्माननीय शैलेश शेठ माली सरपंच खेरेने, त्याचबरोबर हिंद केसरी सर्जा बैलाचे मालक आदरणीय निलेश शेठ प्रधान यांनी पुरस्कृत केलेला आपण कोपरा संघ पाहतो. आणि कोपरा क्रिकेट संघाला ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती, प्रथमेश गावंड ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता, आणि हा मात्र फलंदाजी ते बाद झालेला आहे. दुसरा धक्का लागलाय. जिनीत पवारनं मात्र आपल्या कल्पक बुद्धीतून मी तर म्हणेन गोलंदाजी केली आहे आणि 2 आघाडीचे फलंदाज मात्र तंबूमध्ये परतवलेत. 5 धावांवर दुसरा धक्का लागलाय. स्वर्गीय राहुल 11 जीतवाई जीते ब संघाला. मैदानावरची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. धावांचा पाठलाग करणं इतके मैदानावरची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. धावांचा पाठलाग करणं इतकंही सोपं नाहीये. थोडी दमछाक होतेच, थोडंसं प्रेशर असतंच. आणि जेव्हा तुम्ही खरं तर पाठलाग करत असता, धावांचा चेसिंग करत असताना मनामध्ये वेगळ्या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला मैदानामध्ये जावं लागतं. थोडेसे ॲनालिसिस असतात, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. किती ओव्हर्समध्ये किती धावा केल्या पाहिजेत, कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपल्याला हल्ला बोल करायचा आहे. कारण शक्यतो 4ही गोलंदाजांचा अभ्यास असतो. कारण जेव्हा तुम्ही सुपर 8चे सामने, सुपर 14चे सामने खेळण्यासाठी येतात, त्या अगोदर काय झालंय, हा संघ इथपर्यंत कसा आलाय, हे यूट्यूबवर जाऊन आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या सगळ्या संघांनी पाहिलेलं असतं. कोणता गोलंदाज ऑफ कटर टाकतोय, लेग कटर टाकतोय, स्लोवर वन करतोय, कशी गोलंदाजी आहे, या परिपूर्ण अभ्यास करूनच खरं तर फायनलच्या दिवशी संघ येत असतात. आणि त्याचमुळे कोणत्या गोलंदाजावर जास्त धावा काढायच्या आहेत, हे सगळी गणिती आकडेमोड मात्र आपल्या डोक्यामध्ये असते. आणि हे करताना मात्र तो एक प्रेशर असतो, एवढ्या चेंडूमध्ये एवढ्या धावा झाल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत, असं नाही झालं तर. त्यामुळे चेसिंग करताना मात्र खरं तर थोडंसं प्रेशर असतंच आणि ते जाणवतं आता मात्र जिते संघावर.
रोहित ऑन स्ट्राईक नाव. दुसरं षटक यश कोळी येतोय. ओ द विकेट ना आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलाय. काय चेंडू टाकला इकडे मात्र यशनं. 5 धावा झाल्यात आतापर्यंत. 2 फलंदाज. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्क चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. बिलकुल कनेक्शन नाहीये. असे चेंडू टाकले तर फार कठीण आहे फलंदाजांना धावा काढणं. कोणतेच फलंदाज नाहीये की त्याच्यावर मात्र मोठे स्ट्रोक खेळू शकतात. जर चॉप झाला तर कमीत कमी फार फार तर सिंगल येऊ शकते. सुरुवात तर चांगली केली. वाईड यॉर्करनं सुरुवात केली ती गोलंदाज यशनं. ओ द विकेट आणखीन एक फुल लाईन तो होता. जागेवर ठेवलं इकडे मात्र फलंदाज रोहितला. हलू दिलं नाहीये. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजीला स्टार्ट केले पहिल्यांदा जिनीत पवार आणि आता मात्र यश कोळी भन्नाट चेंडू टाकतोय. 2 बॉल टाकलेत आणि एकही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. दबाव मात्र बनवलाय स्वर्गीय राहुल प्रतिष्ठान जितवाई जिते ब संघावर. सद्यस्थितीमध्ये संपूर्णपणे प्रेशराईज केलं जात आहे. डॉमिनेट केलं जाते फलंदाजांना. ही गोलंदाजातली भेदकता पाहायला मिळाले ती कोपरा संघाची. दबाव अक्षरशः इकडे मात्र झेलू शकलेला नाहीये फलंदाज रोहित. आणि तिसऱ्या बॉलवर ही सफलता मात्र मिळाली. तिसरा धक्का लागेल जिते संघाला 5 या धावसंख्येवर. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर अवघ्या 5 धावा 3 गडी गारत. थर्ड विकेट डाऊन. काय गोलंदाजी सुरू आहे. एकमेकांना मोटिवेट करतात, चीयर्स करतात, एकमेकांचा कॉन्फिडन्स वाढवतात. एक चांगलं टीम वर्क सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. शीतल अँड अंश 11 DCC कोपरा संघामध्ये ही चांगली युनिटी पाहायला मिळते. टीम हार्डल. बरेचसे प्लॅनिंग्स केले गेले. संघ एकतेनं खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा तुम्ही एकतेनं खेळता हे ऐक्य जर जपवलं ना खेळामध्ये तर नक्कीच त्याचा फायदा मात्र सगळ्यांना संघाला होत असतो आणि आपल्या पाठीराख्यांना परिणामी आपल्या गावाला सुद्धा होत असतो. ओ डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. लॉंग गॉन. बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या सौरभच्या बॅट मधून येतोय हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. सौरभ मात्रे जित्यावरून सेट होऊन आलाय. काय षटकार लगावलाय. लॉंगेस्ट 6. थोडंसं टेन्शन दूर केलं जिथे संघाचा. 11 धावा झाल्यात आता मात्र. आपटला होता शॉट ऑफ गुडलेन. टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपरचा वेध घेतलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आप आउटसाइड ऑफ स्टंप उसळवला चेंडू. खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आम्ही कळमुसरे संघाचे थोडंसं बाजूला सरा तिकडून. ओ आणखीन एक डॉट बॉल. एकच षटकार आला या ओव्हरमध्ये. फारसा फरक पडलेला नाहीये त्या षटकारानं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर राहुल प्रतिष्ठान जिते संघाची धावसंख्या 3 गडी बाद 11 धावा. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. आपण पाहिले DJ रॉकी जेजुरीला गेलेत आणि या फायनलची जबाबदारी DJ विकी लिंब्या.
2 ओव्हर्समध्ये फक्त 11 धावा आल्यात, 3 फलंदाज गमावलेत. DJ रॉकीचे कैची पार्टनर आहेत DJ विकी. आज संपूर्ण रात्रीभर सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. 12 बॉल 28 धावांचं समीकरण आहे. तिसरं षटक घेऊन रोहित कोळी तयार. पहिला चेंडू यावेळेस मात्र रोहित कोळीचा. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहतोय. पंचांनी कडे TRSची मागणी करण्यात आले, पंचांच्या निर्णयावर चॅलेंज करण्यात आले. पंचांनी फेअर डिलिव्हरी दिली होती आय थिंक, आणि या निर्णयावर मात्र फलंदाजानं चॅलेंज केलंय. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, काय कॅमेरामध्ये काहीच झालंय. आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धेची 8वी रात्र सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी अग्रेसर राहिले ही वाहिनी. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला अनेक स्पर्धा कव्हर करताना दिसतात संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. मोरावेस नाईट स्पर्धा सुद्धा कव्हर करतात. मोरावे आपल्यापेक्षा खूप पुढे आहे खरं तर. लवकरच आज स्पर्धा चालू झाली होती. आजही थोडंसं उशिरानं चाललोय आपण. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू रिटर्न करतील जिथे संघ. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावर. ही टेक्नॉलॉजी आहे सध्याच्या घडीला, आणि टेक्नॉलॉजीचा फायदा मात्र सगळ्यांनाच होतो. ओ स्वीप केलाय, पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मच नीडेड. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. येतोय सूरजचा षटकार. कोपरा क्रिकेट संघाला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा आलेल्या आहेत. कोपरोली आमदार चषक क्रिकेट स्पर्धा डे नाईटचे दमदार ऑर्गनायझर 12-12 किंग म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित असणारे रोशन शेठ पाटील कोपरा, रोशन शेठ पाटील कोपरोली यांच्या वतीने कोपरा क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि रोशन शेठ यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 18 धावा झाल्या त्या षटकाराच्या नंतर. 11 बॉलमध्ये आता 21 धावांची गरज आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. करण पाटील गोलंदाजाची शैली तपासण्याचं कार्य करतील. पंचांचा इशारा येतो इकडे व्हाईट बॉलचा. आणखीन एक अतिरिक्त रन. 1-2 षटकार जे आले ना त्याच्यानं थोडासा टेन्शन तर थोडासा कमी झालाय. 11 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. कारण फार मोठ्या धावा नव्हत्या, पण सुरुवात मात्र भन्नाट झाली कोपरा संघाकडून. ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दे धक्का घे चक्का. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर सध्याच्या घडीला सूरज मात्र उडवतोय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला संधी आहे आणि अखेरीस मात्र जेल टिपलाय. जित्याचा सूर्य मावळलाय, परंतु सामना मात्र त्यानं जवळ आणून सोडलाय. ही विकेट मात्र मिळेल ती गोलंदाज रोहितला. आणि धक्का लागलाय तो 4था धक्का. 25 या धावसंख्येवर शेवटचे 9 चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावा झाल्यात. 39 धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अवघ्या 14 धावांची गरज आहे, परंतु 14 धावांसाठी सुद्धा कोपरा संघ झुंजवेल जिते संघाला. बॉलर रोहित कोळी तयार.
संदेश पाटील नवीन बॅटर. ओ द विकेटनं ऑन साईडला वळवले हा स्ट्रोक मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल मिळेल 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 26 नाऊ. 26 धाबा. शेवटचे 8 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 13 धावांची. 13 रिक्वायर्ड रिमेनिंग 8 असं इक्वेशन. ओ यावेळेस मात्र फटका तर आलाय आणि जितेकरांचा आवाज पाहायला मिळालाय. कड 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 टाळ्या शिट्ट्यांचा आवाज. टेन्शन घालवलंय जितेचं, कारण या षटकारानं हा सामना मात्र खुला केलाय. तो राहुल प्रतिष्ठान जिते संघाच्या बाजूनं सौरभ मात्रेचा आणखीन एक दणका षटकार. तर इथे निशांत ठाकूर बघा, निशांत ठाकूरसाठी प्रत्येकी झेलसाठी रोशन शेठ पाटील कोपरोली, रोशन शेठ पाटील कोपरोली 12-12 किंग यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बत्तीस धावा धावफलकावर. अवघ्या 7 धावांची गरज आहे. चांगला बॉल यावेळेस मात्र चांगला टप्प्यावर पडला. डॉट निघालाय. शेवटच्या षटकामध्ये 7 धावा दूर आहे. पाहायला मिळतोय सुपर 14 मधील. एका बाजूला जिते संघ पेण तालुक्यामधील संघ, दुसऱ्या बाजूला कोपरा खारघर विभागामधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. कोणता संघ मात्र हा सामना जिंकणार याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागून राहिलंय. सौरभ मात्रे आणि संदेश पाटील अशी जोडी जिते संघाकडून. तर चौथं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तनिष कोळी. माजी उपसरपंच मेघनाथजी भोईर साहेब टेंबोडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. 6 बॉल आणि 7 धावा. साधं सरळ सोपं इक्वेशन या मॅचमध्ये आहे. परंतु पाहूया, कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस कमालीच्या हाय व्होल्टेज बनतात आणि तसाच हाय व्होल्टेज ड्रामा मात्र आज अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे रजनी स्पर्धेमध्ये आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषकामध्ये पाहायला मिळणार का? गोलंदाज तयार. तनी 6 बॉल स्क्वेअर लेगला धाडलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दुसऱ्या टप्प्यावर चेंडू उचलला जाईल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. थोडासा स्लो झाला तिकडे. थोडंसं फास्ट खेळावं लागेल तुम्हाला. चेंडूवर धावत यावं लागेल. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलावा लागेल. 2 टप्पे पडले ना का दुसरी धाव झालीच म्हणून समजा. लढत बघायला मिळाली. एका बाजूला स्वर्गीय राहुल स्पोर्ट्स राहुल 11 जितो आई जिते विपक्ष आपण पाहतो. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अंश 11 शीतल कोपरा क्रिकेट संघ मात्र या लढतीमध्ये स्वर्गीय राहुल 11 जितो आई जिते 11 क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. पात्रता प्रवेश फेरीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी इथे पात्रता फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि अंश शीतल 11 श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ आपण आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. आपला आम्ही आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत. आणि या मॅचचा मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल, ज्यानं गोलंदाजी करत असताना मात्र 2 विकेट्स घेतल्या आणि संघ अडचणीमध्ये असताना पहिल्यांदा आला, षटकार मारला, सामना चालू केला. सौरभ मात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्स दीपक पाटील. सौरभ मात्रे या सामन्याचा सामनावीर. आणि हा किताब देण्यासाठी आम्ही मेघनाथ भोईर माजी उपसरपंच टेंबोडे या मेघनाथ दादा या आपल्या शुभ हस्ते इथे सामनावीर किताब दिला जाणार आहे.
चला निशांत ठाकूर चला या